असं आम्ही ठरवलं आणि तेव्हा सुरुवात केली. तेव्हापासून कधी मी ज्या वेळेस सरकारमध्ये होतो त्यावेळेस इथल्या कामाला आम्ही कमी पडू दिला नाही. वेगवेगळ्या CSR मधनं देखील दानशूर व्यक्तींनी आपल्याला मदत केली. त्याही सगळ्यांना मी धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. इथं खूप पेशंट असतात, आपले बेड कमी पडतात. माझ्या आधी त्याचा उल्लेख कोणी केला की बऱ्याचदा बेडच्या खाली देखील काही पेशंट लोकांना ठेवावं लागतं आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की एक 18 मजली इमारत सर्व सोयीयुक्त उभी करायची. त्याच्यामध्ये वेगवेगळे ज्या बाकीकडे देशाला 75 वर्ष पूर्ण होऊन स्वातंत्र्याला काही गोष्टीकडे दुर्लक्ष झालं तेही दुरुस्त करण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यातच तृतीयपंथी रुग्णांचा कक्ष आणि बाह्य रुग्ण विभाग हा आपण 11 मजली इमारतीमध्ये 8व्या मजल्यावर आज त्या ठिकाणी उघडलेला. मला असं सांगण्यात आलं की आतापर्यंत एकही तृतीयपंथी रुग्णावरती उपचार झाले नाही. त्याच्याबद्दल जास्त अधिकारवाणीनं आमचे डॉक्टर विनायक काळे सांगू शकतील. पण माझी काळे तुम्ही असाल, भोरा असतील, तावडे असतील, सगळ्याच डॉक्टरांना विनंती, सगळ्या माझ्या इथल्या स्टाफला विनंती की हा सरकारचा पैसा ज्यावेळेस इथल्या मूलभूत सुविधा देण्याच्या करता आम्ही सगळे लोकप्रतिनिधी, आमदारांचं, खासदारांचं पण तिथं लक्ष असतं, सगळे मिळून ज्यावेळेस काम करून पाहतो त्यावेळेस तुम्ही देखील मनापासून त्याला साथ दिली पाहिजे. आज नवीन न्याय वैद्यक शास्त्र विभाग ते देखील आपण सुरू केलेलं आहे. न्यूरो सर्जरी विभाग इन्फोसिस इमारतीतील 2ऱ्या मजल्यावर आपण त्या ठिकाणी आज उद्घाटन केलेलं आहे. पेट स्कॅन विभाग इन्फोसिस इमारतीमध्ये 3 मजल्यावर तेही आपण सुरू केलेलं आहे. इमर्जन्सी मेडिकल विभाग, अपघात विभागावरील 1ला मजला तोही आपण त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. इंटरव्हेन्शन रेडिओलॉजी विभाग रुग्णालयाची मुख्य इमारत कक्ष क्रमांक 2 तसंच नूतन रक्तपेढी 11 मजली इमारतीतील 1ला मजला आणि महाविद्यालयाच्या मैदानावर विविध विकास कामं ज्याला सिरम इन्स्टिट्यूटनी मदत केली 55 लाख रुपये. तिथं अजून पण काही बाबी पाहिजे. मी मागाशी आदरपूरला फोन लावला होता पण ते विमानात होते. मी नंतर त्यांच्याशी बोलीन. आपल्या मुलांना, मुलींना, माझ्या विद्यार्थ्यांना, बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांना क्रिकेट हा आपल्या देशातला सगळ्यात लोकप्रिय खेळ आहे आणि म्हणून तिथं पिच केलेलं आहे, चांगल्या प्रकारचं ग्राउंड केलेलं आहे, लॉन तिथं केलेलं आहे. त्याला अजून काही सुविधा, लाईटची व्यवस्था ज्यामध्ये करायची, अशा काही व्यवस्था आहेत त्या पण करण्याच्या करता आपण सगळेजण मिळून लक्ष त्या ठिकाणी घालू आणि त्या सगळ्या विकास कामांच्यामुळे रुग्णांना अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. पुणे जिल्ह्यासह राज्यातील रुग्णांना त्याचा निश्चितपणे लाभ होणार आहे. आताच वेगवेगळे उद्घाटन करत असताना थोडे आम्ही 2 ग्रुप केले कारण आम्हाला इथनं 11:30ला जायचंय म्हणून, कारण 11:15ला टेक ऑफ आहे आणि त्याच्यामुळं मला काही आमच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे लोक देखील भेटले. वेगवेगळे आजार असतात. काही वेळेस डॉक्टर सांगतात 10 लाखात एखाद्याला तो होतो, 1 लाख पेशंटमध्ये नागरिकांच्या मध्ये एखाद्याला होतो आणि काही बाबतीमध्ये त्याचे उपचार बेंगलोरला किंवा चेन्नईलाच होतात. त्याच्या वेगवेगळी जी काही मशिनरी लागती, उपकरणं लागतात, त्याची किंमत 25-25 कोटी रुपये. आज देखील मला 2 उपकरणं त्या ठिकाणी दाखवली, त्याची दोन्हीची मिळून मला वाटतं 26 का 27 कोटी रुपये किंमत आहे. आणि मला नेहमी मी सरकारमध्ये असताना ज्यावेळेस तुमच्या सर्वांचं प्रतिनिधित्व करत असतो त्यावेळेस गरिबांच्या गरीब माणसाला देखील उपचार चांगल्या पद्धतीने मिळाले पाहिजे. त्यालाही जगण्याचा अधिकार आहे, त्यालाही त्याचं आरोग्य चांगलं ठेवण्याच्या करता सर्व प्रकारचे औषध उपचार मिळाले पाहिजे. श्रीमंत लोक ज्यांची आर्थिक परिस्थिती बरी आहे ते त्यांच्या परीने घेतातच, परंतु सर्वसामान्य माणसाला देखील सर्वात शेवटचा जो माणूस आहे त्याला देखील ते परवडलं पाहिजे आणि म्हणून शासन ह्याच्यामध्ये फार भाग